Welcome students in the class of inorganic chemistry. Today we are going to discuss about the complexes with coordination number 6 or valence bond representation of complexes with coordination number 6. तर याच्या मागच्या 2 लेक्चर्समध्ये आपण व्हॅलन्स बॉन्ड रिप्रेझेंटेशन हे डिस्कस केलं अबाउट कॉम्प्लेक्सेस विथ कोऑर्डिनेशन नंबर 4 की ज्या कॉम्प्लेक्सेसचा कोऑर्डिनेशन नंबर 4 आहेत. आपल्याला माहिती हे कोऑर्डिनेशन नंबर 4 असलेले 2 प्रकारचे जॉमेट्रीज दाखवलेले कॉम्प्लेक्सेस असतात. त्याच्यात पहिला जो होता तो स्क्वेअर प्लेनर. तर आपण तो स्क्वेअर प्लेनरचं व्हॅलन्स बॉन्ड रिप्रेझेंटेशनसुद्धा डिस्कस केलं. कशा पद्धतीचा कॉम्प्लेक्स दिल्यानंतर आपण त्याची पहिल्यांदा ऑक्सिडेशन स्टेट काढायची. ऑक्सिडेशन स्टेट काढल्यानंतर त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन कशा पद्धतीने काढलं, ऑक्सिडेशन स्टेट असलेल्या मेटल आयनचं, आणि त्या इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन काढल्यानंतर त्याचं व्हॅलन्स बॉन्ड रिप्रेझेंटेशन केलं ग्राउंड स्टेटहून एक्साइटेड स्टेटला, आणि पूर्ण कॉम्प्लेक्सचं व्हॅलन्स बॉन्ड रिप्रेझेंटेशन काढलं. आणि त्या व्हॅलन्स बॉन्ड रिप्रेझेंटेशनवरून आपण आपला कॉम्प्लेक्सचं हायब्रिडायझेशन काढलं. आणि त्या हायब्रिडायझेशनवरून आपल्याला माहिती की स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सचं हायब्रिडायझेशन जे आहे ते DsP2 हायब्रिडायझेशन होतं. तर मग आपण ते DsP2 हायब्रिडायझेशन काढलं व्हॅलन्स बॉन्ड रिप्रेझेंटेशनवरून, आणि त्याच्यावरून आपण असं ठरवलं की तो जो कॉम्प्लेक्स आहे तो स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स आहे. आणि परत त्याच्या म्यू ऑब्झर्व्ड व्हॅल्यूवरून किंवा मॅग्नेटिक मोमेंट व्हॅल्यू जी दिलेली आहे त्या दिलेल्या व्हॅल्यूवरून त्याच्यात किती नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन्स आहेत और किती अनपेअर इलेक्ट्रॉन्स ॲब्सेंट आहेत त्याच्यावरून आपण तो कॉम्प्लेक्स जो आहे तो पॅरामॅग्नेटिक आहे की डायमॅग्नेटिक हे आपण डिसाईड केलं. त्याच पद्धतीने आपण मागच्या लेक्चरला कोऑर्डिनेशन नंबर 4 असलेली दुसरी जॉमेट्री दॅट इज टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस की टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सचे पण एक कॉम्प्लेक्स घेऊन आपल्याला माहिती की टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स त्याच वेळेस असतो ज्यावेळेस त्याचं हायब्रिडायझेशन जे आहे ते sp3 हायब्रिडायझेशन असतं. तर मग sp3 हायब्रिडायझेशन असलेले कॉम्प्लेक्स जे असतात ते टेट्राहेड्रल जॉमेट्री दाखवतात. तर मग आपण परत त्याचं सेम की त्याचं ऑक्सिडेशन स्टेट काढून त्या सेंट्रल मेटल ॲटमची एखादा कॉम्प्लेक्स दिलेला आहे त्याच्यावरून त्याच्यात मेटल आयनची पहिल्यांदा ऑक्सिडेशन स्टेट काढली, त्याच्यावरून त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन काढलं. इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशनवरून आपण तिचं बॅलन्स बॉन्ड रिप्रेझेंटेशन दाखवलं. आणि त्या रिप्रेझेंटेशनवरून मग आपण ठरवलं की त्याचं हायब्रिडायझेशन काय येतं. या हायब्रिडायझेशनवरून मग आपलं हे क्लिअर केलं की त्याची जॉमेट्री जी आहे ती टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे. जर त्याचं हायब्रिडायझेशन sp3 आलं तर मग त्याची जॉमेट्री जी आहे ती टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे. आणि त्याच्यावरून परत तेच की म्यू ऑब्झर्व्ड व्हॅल्यूवरून आपण तो कॉम्प्लेक्स किंवा नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्सवरून त्याचा तो जो कॉम्प्लेक्स आहे तो पॅरामॅग्नेटिक आहे की डायमॅग्नेटिक हे सुद्धा डिसाईड केलं. आपण वेगवेगळे 4-5 एक्झाम्पल्स घेऊन बघितले. तर मग त्याच पद्धतीने आपण लगेच आता कोऑर्डिनेशन नंबर 4 संपलाय. आता लगेच कोऑर्डिनेशन नंबर 6 असलेले जेवढे कॉम्प्लेक्स आहेत त्याच्याबद्दल आपलं बॅलन्स बॉन्ड रिप्रेझेंटेशन जे आहे ते आज आपण डिस्कस करणार आहोत. तर आपण लगेच सुरुवात करूयात. तर कोऑर्डिनेशन नंबर complexes with coordination number 6. So these complexes have octahedral structure and it shows D2sp3 or sp3d2 hybridization. तर ही गोष्ट सुद्धा आपण मागच्या लेक्चरला डिस्कस केली होती की ज्या कोऑर्डिनेशन नंबर 6 असलेले कॉम्प्लेक्सेस जे असतात ते ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर दाखवतात. आणि ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर दाखवलेले जे काही स्ट्रक्चर्स आहेत किंवा जे जॉमेट्री असलेले जे कॉम्प्लेक्सेस आहेत आयदर त्यांचं हायब्रिडायझेशन D2sp3 असणार आहे किंवा sp3d2. आता D2sp3 म्हणजे आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. तर मग इकडे सुद्धा डीचे 2, यसचा 1 3 आणि पी मधले 3 टोटल 6 कोऑर्डिनेशन नंबर 6 असलेल्याला त्याचं हायब्रिडायझेशनसुद्धा किंवा त्याच्याकडे तेवढे वॅकंट ऑर्बिटल्स तेवढेच लागणार आहेत आपलं लिगॅंडसाठी. आणि मग त्या दोघांची ओव्हरलॅपिंग होऊन आपल्याला त्याचं हायब्रिडायझेशन मिळणार आहे. तर मग त्याचे 2 प्रकारचे हायब्रिडायझेशन असतात. आयदर तो D2sp3 असणार आहे किंवा sp3d2 हायब्रिडायझेशन असणार आहे. तर मग तो D2sp3 हायब्रिडायझेशन कधी असणार आहे आणि त्याचं sp3d2 हायब्रिडायझेशन कधी असणार आहे आता हे आपण आज डिस्कस करणार आहोत. तर मग याच्यामध्ये मेनली अजम्पशन्समध्ये बघितलं होतं की आपण इनर अँड आउटर डी ऑर्बिटल ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस हे जो अजम्पशन्स होतं ते मी त्यावेळेस बोललो होतो की आपण हे टॉपिक ज्यावेळेस नंतर डिस्कस करू त्यावेळेस तुम्हाला समजेन की इनर
इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स कुठला असतो किंवा आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स कुठला असतो किंवा तो कसा ओळखायचा किंवा तो कशावरून ठरत असतो, या गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत. आणि त्याच्यावरून मग आपण तो कॉम्प्लेक्स आयदर D2sp3 हायब्रिडायझेशन दाखवतो किंवा sp3d2 हायब्रिडायझेशन दाखवतो. तर हे सगळं आपण डिस्कस करणार आहोत. तर मग सगळ्यात आधी इनर आणि आउटर दोघंही आपल्याला डिस्कस करायचे आहेत. मग त्याच्यातला सगळ्यात पहिला जो आहे तो इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस. तर व्हॉट इज इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस? सो octahedral complexes in which metal ion use d orbital from inner shell. की ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये जो मेटल आयन असतो तो यूज करतो आपला डी ऑर्बिटल यूज करतो फ्रॉम इनर शेल. तर इनर शेल कुठला? तर जो इनर शेल तो यूज करतो. आणि आता आधी हे सांगतो की जो ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समधला सेंट्रल मेटल आयन असतो तो जो आपला डी ऑर्बिटल यूज करतो त्याच्यातला इनर शेल हा यूज करत असतो. आणि इनर शेल यूज केल्यानंतर तो जो काही कॉम्प्लेक्स मिळतो त्याला आपण इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स म्हणतो किंवा इनर डी ऑर्बिटल ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस असं म्हणत असतो. आणि हे जे कॉम्प्लेक्सेस असतात दे शोज D2sp3 हायब्रिडायझेशन. आता इनर म्हणजे काय? तर आता त्याचं D2sp3 और n-1 D2nsnp3. आता समजा n इज इक्वल टू 1 आहे, सॉरी n इज इक्वल टू 3 आहे. तर मग 3s 3p आणि इथे जर 3 टाकला तर 3-1 म्हणजे D. म्हणजे जर आपण इथे 4 आपण बघितला की कॉम्प्लेक्स n-1 म्हणजे 3D सिरीज जर असेल तर मग 4s आणि 4p जे ऑर्बिटल्स आहेत ते दाखवत असतात. मग हा 4 आणि हा सुद्धा 4. मग जर हा 3 असेल तर 3 म्हणजे काय? तर इनर. म्हणजे त्याच्या आधीचा जो ऑर्बिटल आहे 4sच्या आधीचा 3D म्हणजे किंवा 4च्या आधीचा जो 3 येतो त्याला आपण इनर शेल म्हणतो. तर इनर शेल परत एक्झाम्पल घेतल्यानंतर अजून क्लिअर होणार आहे. पण इथे n-1 म्हणजे हेच की 4s 4p असल्यावर मग इथे n-1 म्हणजे इथे n इज इक्वल टू 4 पकडला तर म्हणजे 4s n इज इक्वल टू 4 म्हणजे 4p 4s 4p. मग इथे n-1 म्हणजे n-1 इज इक्वल टू 4-1 इज इक्वल टू 3. सो दॅट इज 3d2. दॅट इज हायब्रिडायझेशन. अशा पद्धतीचं हायब्रिडायझेशन असणार आहे. आणि इथे याच्यावरून लक्षात येतं की आधी D2 आहे इकडे आणि इकडे शेवटी D2 आहे. अशा दोन पद्धतीचे हायब्रिडायझेशन असणार आहे. मग इनर म्हणजे काय? तर हा D2 आधी असणार आहे. इथं तो इनर शेल यूज करणार आहे. तो इनर शेल कशा पद्धतीने यूज करतो ते आपण एक्झाम्पलमध्ये बघणार आहोत. सो लेट अस डिस्कस इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस टेकिंग विथ सम एक्झाम्पल्स. तर एक्झाम्पल घेऊन आपलं इनर ऑर्बिटल कशाला म्हणतो हे अजून व्यवस्थित क्लिअर होणार आहे. तर त्याचं पहिलं एक्झाम्पल आहे किंवा पहिला जो पॉईंट आहे ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस विथ D2sp3 हायब्रिडायझेशन. आपण हे बघितलं की जे इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस असतात दे शोज D2sp3 हायब्रिडायझेशन दाखवत असतात. मग त्याचं आपण आता ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये ज्या दोन वेगवेगळ्या जॉमेट्रीज आहेत दोन वेगवेगळे हायब्रिडायझेशन दाखवतात D2sp3 आणि sp3d2. तर आधी आपण याचा विचार करणार आहोत की ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस विथ D2sp3 हायब्रिडायझेशन. तर मग चला लगेच आपला जो कॉम्प्लेक्स दिलेला आहे तो बघूयात. तर पहिला जो कॉम्प्लेक्स आहे हेक्सामाइन कोबाल्ट 3 आयन. की हा जो कॉम्प्लेक्स आहे हेक्सामाइन कोबाल्ट 3+. अमोनिया जी लिगँड आहे ती न्यूट्रल लिगँड आहे त्याच्यामुळे कुठलाही पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज दाखवत नाही. आणि न्यूट्रल लिगँड्स कुठल्या वॉटर लिगँड अमोनिया लिगँड ह्या ज्या लिगँड्स आहेत त्या न्यूट्रल लिगँड्स आहेत ज्या पॉझिटिव्ह इन नेचर दाखवत नाहीत. न्यूट्रल म्हणजे काही पॉझिटिव्हही नाही आणि निगेटिव्ह नाही, कटायन नाही आणि अनायन नाही. म्हणून ज्या कॉम्प्लेक्सवर जो चार्ज आहे ती त्याची ऑक्सिडेशन स्टेटमेंट किंवा तो त्याचा चार्ज मग म्हणून कॉम्प्लेक्सवर +3 चार्ज असल्यामुळे 3 आयन. सो हेक्सामाइन म्हणजेच कोबाल्ट +3 आयन. मग लगेच आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन म्हणजे आपला जो कोबाल्ट आहे त्याच्यावर कुठला चार्ज आहे तर +3 चार्ज. मग आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन बनवणार आहोत फक्त सिम्पल कोबाल्टचं आणि आपला जो कॉम्प्लेक्समधला कोबाल्ट +3 आहे या दोघांचं. तर लगेच बघूया की कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर आहे 27. 27मध्ये लगेच मग हायब्रिडायझेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d7. तर हायब्रिडायझेशन पार्टच व्हायला पाहिजे 1s 2s 2p 2s 3s 3p 4s आणि 3d. म्हणजे 4s नंतर 3d म्हणजे n-1 म्हणजेच इनर. तर 2 + 2 4 + 6 10 2 12 6 18 2
20 and 7 is 27. So this is all electrons are matched with atomic number. Then आपला जो ॲक्च्युअल कॉम्प्लेक्समधला जो कोबाल्ट आहे त्याच्यावर +3 चार्ज आहे. मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आपण काढून घेऊया, कारण आपल्याला कोबाल्टचं नाही, आपल्या कॉम्प्लेक्सच्या सेंट्रल मेटल आयनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन काढायचं किंवा त्याचं व्हॅलेन्स बॉन्ड रिप्रेझेंटेशन काढायचं आहे. म्हणून आपण कोबाल्ट +3 घेतला. मग कोबाल्ट +3 घेतल्यानंतर त्याचं हायब्रिडायझेशन अशा पद्धतीने येईल 1s2 2s2 2p6 3s2 3p6. मग 3 इलेक्ट्रॉन आपल्याला रिमूव्ह करायचे इथून, म्हणजे 27मधून 3 गेल्यावर 24 इलेक्ट्रॉन्स यायला पाहिजेत. किंवा मग आपण करताना आधी यसचे 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणार आहेत. यसमधले 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केले आणि उरलेला एक डी मधला, इथे 7 होते तर इथे 6, हा इथला 1 आणि इथले 2, म्हणजेच आपण +3 चार्ज म्हणजे 3 इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते रिमूव्ह केले आहेत कोबाल्ट +3 मध्ये. आपले इलेक्ट्रॉन 27 - 3 = 24, 2 × 4 6 10 2 12 + 6 18 and 18 and 6 = 24. तर 24 इलेक्ट्रॉन्स आपले येत आहेत. तर मग आपण लगेच आपल्या पुढे बॅलन्स बॉन्ड रिप्रेझेंटेशनकडे वळणार आहोत. तर सगळ्यात आधी मी ऑब्झर्व्ड व्हॅल्यू दिली आहे ती 0 आहे. 0 मी ऑब्झर्व्ड व्हॅल्यू म्हणजे किंवा मॅग्नेटिक मोमेंट जर 0 दिलेली आहे तर आपण हे डिसाईड करू शकतो की आपल्या जो कॉम्प्लेक्समध्ये आहे कुठलेही अनपेअर इलेक्ट्रॉन नाही आहे किंवा अनपेअर इलेक्ट्रॉन ॲबसेंट आहे. त्याच्यामुळे मी ऑब्झर्व्ड व्हॅल्यू जी आहे ती 0 आहे. त्यानंतर मग लगेच आपण रिप्रेझेंटेशनकडे जाऊया. सो कोबाल्ट +3 इन ग्राउंड स्टेट. तर कोबाल्ट +3चं सिम्पल ग्राउंड स्टेट म्हणजे जसं नॉर्मली आपण सेंट्रल मेटल आयनचं जसं नॉर्मली कॉन्फिग्युरेशन असतं तशा पद्धतीने लिहायचं. मग एक्साइटेड स्टेटला आपल्या लिगँडवरून ते पेअरअप होतील किंवा पेअर होणार नाहीत हे डिसाईड करून आपण एक्साइटेड स्टेटला जात असतो. मग ग्राउंड स्टेटला काय, टोटल 6 इलेक्ट्रॉन फिल करायचे. इथला एक फिल केला, नंतर दुसरा, नंतर तिसरा, नंतर चौथा, नंतर 5वा आणि मग उरलेला एक जो आहे तो परत इकडे पहिल्या ऑर्बिटलमध्ये. म्हणजे हे इलेक्ट्रॉन फिलिंग करताना सुद्धा बघा ग्राउंड स्टेटला लक्षात ठेवायचं की एक इलेक्ट्रॉन फिल करत जायचं आधी. मग पूर्ण ऑर्बिटल फिल झाल्यानंतर मग लगेच आपल्याला माहिती आहे एका ऑर्बिटलमध्ये दुसरा इलेक्ट्रॉन बसतो, तर मग इथून परत रिवर्स सुरू करायचं आहे. म्हणजे हे सिम्पल आपल्या बससारखंच. आधी जर बस पूर्ण रिकामी आहे तर प्रत्येकजण वेगवेगळ्या शीटावर जाऊन बसणार आहे. शीटावर जाऊन बसल्यानंतर ज्यावेळेस पूर्ण शीटमध्ये एक रोमध्ये पूर्ण एक शीट बसून गेलं आहे, मग जो नवीन येणार आहे तो परत आपल्या पहिल्या शीटवरच पहिल्याच्या बाजूलाच बसून येणार आहे. दूर जाण्यापेक्षा लगेच दुसऱ्याच्या बाजूला बसणार आहे. अशाच पद्धतीची त्याची अरेंजमेंट असणार आहे. सो 6 इलेक्ट्रॉन आपण फिल केलेत, पुढचे ऑर्बिटल्स एम्प्टी आहेत. मग लगेच एक्साइटेड स्टेटला जाऊन काय होतं की आपली लिगँड जी आहे ती स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे, म्हणून जे अनपेअर इलेक्ट्रॉन्स आहेत ते पेअरअप होऊन जाणार आहे त्यांच्यासोबत. आणि ते अशा पद्धतीचं रिप्रेझेंटेशन दाखवणार आहे की हे दोघंही इलेक्ट्रॉन ह्या दोघंही अनपेअर इलेक्ट्रॉनसोबत पेअरअप झाले आणि दोघांचे पेअर होऊन मग पुढचे जे 2 ऑर्बिटल्स आहे ते एम्प्टी झाले. मग हे एम्प्टी ऑर्बिटल्सची आता हे कशामुळे झाले, तर आपल्याकडे स्ट्रॉंग फील्ड लिगँड होती, तिच्याकडे टेंडन्सी होती हे पेअरअप करायची. या दोघंही अनपेअर इलेक्ट्रॉन पेअरअप करायची टेंडन्सी होती, त्याच्यामुळे ते पेअरअप झाले. पेअरअप झाल्यानंतर मग ही एक्साइटेड स्टेट. मग आपला ॲक्च्युअल जो कोबाल्ट +3 आहे कॉम्प्लेक्समधला, मग त्याचं रिप्रेझेंटेशन अशा पद्धतीने असणार आहे की जे 6 इलेक्ट्रॉन्स होते 3d6 ते अशा पद्धतीने पेअरअप होऊन गेले. आणि पेअरअप झाल्यानंतर मग जे लिगँड्सचं बॉन्डिंग होणार आहे बॅकएंड ऑर्बिटलसोबत आपल्या सेंट्रल मेटल आयन ॲटमच्या, तर मग त्याच्यासाठी D2 आपण हायब्रिडायझेशनबद्दल बोलतोय D2sp3. तर आधी D2चे 2 वॅकंट ऑर्बिटल बनवलेत लिगँडने त्याच्या टेंडन्सीने दोघंही पेअर करून D2sp3, पीचे 3 ऑर्बिटल्स, यसचा 1 आणि डीचे 2 अशा पद्धतीने टोटल 6 ऑर्बिटल्स 6 लिगँडसाठी बनवून ठेवले. आपला कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे त्याच्यामुळे 6 ऑर्बिटल्स त्यांनी क्रिएट करून घेतले. दॅट इज D2चे 2, यसचा 1 3 आणि पीचे 3 6, टोटल 6 ऑर्बिटल. मग त्याच्यावरून आपला कॉम्प्लेक्सचं किंवा सेंट्रल मेटल आयटमचं हायब्रिडायझेशन जे आलं ते D2sp3 म्हणजेच D2sp3 असं हायब्रिडायझेशन आलं. जे इथे जे पिंक कलरमध्ये दाखवलेले जे डॉटेड लाईनमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय दाखवतात, 6 टोटल 12 इलेक्ट्रॉन्स किंवा 6 बॉन्डिंग फ्रॉम 6 NH3. 6 जे ॲटम्स आहेत ते टोटल 1 2 3 4 5 6 NH3 लिगँडचे जे पिंक कलरमध्ये आहेत ते इलेक्ट्रॉन्स आहेत ते इथे प्रेझेंट आहेत. तर
अशा पद्धतीने आपलं हायब्रिडायझेशन आलं हे ते D2sp3 आलं. D2sp3 आल्यानंतर मग जर आपण बघितलं की ज्यावेळेस त्याचं हायब्रिडायझेशन हे D2sp3 असणार आहे, आपला कॉम्प्लेक्स जो आहे तो ऑक्टाहेड्रल असणार आहे. आणि ऑक्टाहेड्रल असणार आहे म्हणजे काय, तर इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. आता इनर का म्हणतो, तर इनर म्हणजे काय, तर हा तुमचा 3D आहे ना, तर 3D मधले डीसाठी जे 2 ऑर्बिटल्स जे यूज केले गेले आहे ते इनरमधले, म्हणजे पोरसच्या आधी 3D म्हणून इनर, याच्या आधी इनर. मग अशी पुढची ज्यावेळेस आउटरबद्दल बोलू त्यावेळेस त्याचे पुढचे 2 ऑर्बिटल्स ज्यावेळेस आपण यूज करणार आहोत लिगॅंडसाठी त्यावेळेस ते आउटर असणार आहेत. म्हणजे 4p नंतर मग 4D ऑर्बिटल. हा फोरेसच्या आधीचा 3D म्हणजे फोरेसच्या इनर ऑर्बिटल्स जे आहेत ना, याच्या इनर ऑर्बिटल्सचे 2 D2 ऑर्बिटल्स आपण वापरलेले आहेत. त्याच्यामुळे ही इनर ऑर्बिटल ज्यावेळेस आपण आउटरबद्दल बोलू त्यावेळेस ते आपण पुढचं डिस्कस करतो. इनर म्हणजे काय, तर इन शॉर्ट की हे 3D मधले आपण 2 ऑर्बिटल यूज केले त्याच्यामुळे हे इनर, आणि त्याच्यामुळे आधी D2 वापरला आहे म्हणून त्याचं हायब्रिडायझेशन जे आहे ते D2sp3 हायब्रिडायझेशन आलं. सो इन ग्राउंड स्टेट व्हॉट विल हॅपन, ग्राउंड स्टेट ऑफ कोबाल्ट प्लस 3 हॅज 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स, की इथे 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स होते हे आपण बघितलं. इन 3D ऑर्बिटल्स, की जे 3D ऑर्बिटल्समध्ये 4 अनपेड इलेक्ट्रॉन होते टू मेक अवेलेबल 6 वॅकंट ऑर्बिटल्स. मग काय, हे 3 पेअर ऑर्बिटल्स होते ना, मग आपल्याला 6 वॅकंट ऑर्बिटल बनवण्यासाठी इट अंडरगोज एक्साइटेड स्टेट. तर मग वॅकंट ऑर्बिटल बनवण्यासाठी लिगॅंडसाठी 6 वॅकंट ऑर्बिटल बनवण्यासाठी मग काय करतं की आपण एक्साइटेड स्टेटकडे जातो. आणि एक्साइटेड स्टेटला काय होतं की पेअरिंग होतं, पेअरिंग होऊन इलेक्ट्रॉनची पेअरिंग होऊन मग ते दोघंही अनपेड इलेक्ट्रॉन पेअरिंग होऊन जातं. आणि त्याच्यासाठी जी एनर्जी लागते इज प्रोव्हाइडेड बाय 6NH3 लिगॅंड्स बाय मिक्सिंग ऑफ 2 3D. ती एनर्जी प्रोव्हाइड केली जाते 6 अमोनिया लिगॅंड्सपासून. मग बाय मिक्सिंग ऑफ 2 3D, 2 3Dचे ऑर्बिटल्स, 1 S ऑर्बिटल्स अँड 3 P ऑर्बिटल्स, असं म्हणून आपलं जे टोटल 6 वॅकंट ऑर्बिटल्स आहेत ते बनवले जातात. अँड इट अंडरगोज D2sp3 hybridization. These 6 vacant D2sp3 orbitals of cobalt plus 3 overlap with fill orbital of 6NH3 ligands. म्हणजे याच्यामुळेच हा कॉम्प्लेक्स जो आहे तो D2sp3 हायब्रिडायझेशन दाखवतो आहे. आणि हे जे 6 वॅकंट ऑर्बिटल्स आहेत सेंट्रल मेटल आयटमचे, ते ऑर्बिटल्स ओव्हरलॅप करतात कशासोबत, फिल्ड लिगॅंडचे ऑर्बिटल्स, किंवा 6 ज्या लिगॅंड्स आहेत त्याच्या ऑर्बिटलसोबत ओव्हरलॅप करून त्याच्यामध्ये आपला जो बॉन्ड फॉर्मेशन होतो तो आहे 6 बॉन्ड फॉर्मेशन होतो, कोबाल्ट NH3चा बॉन्ड फॉर्मेशन होतो, जे आपण फिगरमध्ये आपण दाखवलं की अशा पद्धतीने ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स बसतो की याच्यात कोबाल्ट आणि NH3चे 6 बॉन्ड फॉर्मेशन झालेले आहेत. सो या वरच्या ऑब्झर्वेशनवरून आपण असं डिसाईड केलं की द कॉम्प्लेक्स इज डायमॅग्नेटिक. का, तर ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड, कुठलाही अनपेड इलेक्ट्रॉन आपल्याला मिळालेला नाही, त्याच्यामुळे हा कॉम्प्लेक्स जो आहे तो डायमॅग्नेटिक आहे. आणि इट हॅज ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर. ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर का, ड्यू टू D2sp3 हायब्रिडायझेशन. त्याचं D2sp3 हायब्रिडायझेशन असल्यामुळे तो कॉम्प्लेक्स जो आहे तो ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर दाखवतो आहे. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल होतं. परत आपण पुढचं एक एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल आहे हेक्सासायनो मॅग्नेट. हेक्सासायनो मॅग्नेट +2 आयन्स. +2 काय, 6 सायनाइड मायनस लिगॅंड्स आहेत. Mn जर x पकडला, x प्लस मायनस 6 इज इक्वल टू -4. सो x इज इक्वल टू -6 प्लस -4 इज इक्वल टू +2. तर अशा पद्धतीचं आपल्याला त्याची ऑक्सिडेशन स्टेट मिळालेली आहे. ऑक्सिडेशन स्टेट मिळाली आणि ऑक्सिडेशन स्टेट -4 Mnवर +2 आहे. मग लगेच आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन काढणार आहोत Mnचं, आणि आपल्या कॉम्प्लेक्समधला Mn+ होतो. तर Mnचं ॲटॉमिक नंबर आहे 25. 25मध्ये इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आपण काढलं 1s2 2p6 3s2 3p6 4s2 3d5. तर हे सगळ्यांमध्ये तुम्ही बघितलं तर इथेपर्यंत सेम आहे. तर मग हे तुम्ही इथपर्यंत पाठच करायचं. उरला विषय आपला पुढचा की 4s. जर तुम्हाला ॲटॉमिक नंबर माहिती असेल इथपर्यंत 18 इलेक्ट्रॉन होतात. हे प्रत्येकामध्ये सेम आहे. 1s2 2s2 2p6 3s2 3p6. 2 आणि 2 4 आणि 6 10, 2 12 आणि 6 18, हे प्रत्येकमध्ये सेम आहे. आपण मग पुढे जाऊन आपल्याला 4s2चा आणि 3d5चा विचार करायचा आहे. सो
दिस इज इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ एम एन, सिम्पल एम एन. मग आपण लगेच एम एन प्लस टू आपलं हायब्रिडायझेशन असेल तर मग परत ही करचं सेम. मग एसमध्ये 2 इलेक्ट्रॉन कमी केले, प्लस टू 25मधून 2 गेले 23 इलेक्ट्रॉन, आणि 3D ॲज इट इज 5, म्हणजे 2 4 6, म्हणजे इथपर्यंत तुमचे 16, सॉरी इथपर्यंत 18 आणि 5 23, 25मधून 2 गेले 23 इलेक्ट्रॉन्स आले. लगेच आपण आता रिप्रेझेंटेशनकडे बोलू. आपल्याला माहिती आहे की हे हायब्रिडायझेशन आहे, 3Dमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आपल्याला फिल करायचे आहेत. तर लिगॅन्ड जी आहे ती स्ट्रॉंग बिल्ड लिगॅन्ड आहे. सगळ्यात आधी ग्राउंड स्टेटला 5ही इलेक्ट्रॉन्स जे होते डीमधले ते एक एक भरून घेतलेत 5ही ऑर्बिटल्समध्ये, पुढचे एम्प्टी ऑर्बिटल्स. लगेच एक्साइटेड स्टेटला जाऊन काय होणार आहे की 2 इलेक्ट्रॉन्स आता लगेच लिगॅन्ड ही स्ट्रॉंग फील्ड असल्यामुळे लिगॅन्डचा ड्रायव्हिंग फोर्समुळे किंवा लिगॅन्डची टेंडन्सीमुळे ते पेअरअप करून टाकतात. का तर त्याला 2 व्हॅकंट ऑर्बिटल्स हवे असतात. त्यामुळे ते दोघंही ऑर्बिटल, सॉरी हे दोन जे आहेत ते पेअरअप करून घेतले. पण मग याच्यात 5च असल्यामुळे तिसरा पेअर नाही करू शकत. 5च आहेत ना, 2 पेअरिंग झाली आणि उरलेला एक आपण बळजबरी दुसरा आणू नाही शकत. तर मग हे दोघं पेअरअप झाले आणि उरलेला एक जो आहे तो ॲज इट इज राहिला. म्हणजे आपण 5 इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने त्याच्यात फिल केले. सो दिस इज एक्साइटेड स्टेट. मग लगेच आपण आपला जो कॉम्प्लेक्स आहे एम एन प्लस टू इन एम एन किंवा हेक्सासायनो मॅग्नेट प्लस टू आयन, तर अशा पद्धतीचं रिप्रेझेंटेशन असणार आहे. मग हे जे 2 ऑर्बिटल्स आहेत टीचे D2 S पीचे तिघं, अशा पद्धतीचे व्हॅकंट ऑर्बिटलवरून आपलं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन, सॉरी याच्यावरून हायब्रिडायझेशन येणार आहे. D2 S P3 हायब्रिडायझेशन आलं आणि ह्याची मी ऑब्झर्व्ड व्हॅल्यू दिली आहे ती 1.73, म्हणजे याचे एक अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे तो हा एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे ज्याच्यात पेअरिंग नाही आहे असा इलेक्ट्रॉन आहे. सो इन ग्राउंड स्टेट ऑफ मॅग्नीज प्लस टू हॅज 5 अनपेड इलेक्ट्रॉन्स, सॉरी ग्राउंड स्टेट ऑफ एम एन प्लस टू हॅज 5 अनपेड इलेक्ट्रॉन्स. ग्राउंड स्टेटला काय होते की 5ही इलेक्ट्रॉन्स जे होते ते अनपेड होते. मग त्याच्यानंतर काय झालं की द एनर्जी इज प्रोव्हाइडेड बाय 6 अमोनिया लिगॅन्ड्स. मग 6 अमोनिया लिगॅन्डच्या स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड, सॉरी ज्या 6 सायनाइड लिगॅन्ड होत्या, सायनाइड ते एक्स्ट्रा एक्झाम्पल घेतलेले म्हणून झालं ते. तर 6 सायनाइड लिगॅन्ड्स ज्या होत्या त्यांनी काय केलं, एनर्जी प्रोव्हाइड केली आणि ज्याच्यामुळे काय झालं की हे जे 2 लिगॅन्ड्स, सॉरी 2 इलेक्ट्रॉन्स आहे ते पेअरअप होऊन गेले आणि 2 व्हॅकंट ऑर्बिटल बनवले. मग या व्हॅकंट ऑर्बिटलचं काय झालं, व्हॅकंट ऑर्बिटलची परत ओव्हरलॅपिंग झाली कशासोबत, आपल्या 6 लिगॅन्डसोबत ओव्हरलॅपिंग होऊन मग आपल्याला अशा पद्धतीचं की ज्याच्यात 3 3D 2 3D म्हणजे 2 3Dचे ऑर्बिटल्स मिळाले, 1 4sचा आणि 3 4pचे ऑर्बिटल्स आपल्याला मिळालेलं आहे. त्याच्यावरून आपलं हायब्रिडायझेशन आहे ते D2 SP3 हायब्रिडायझेशन आलं आहे. सो इट इज ऑक्टाहेड्रल विथ D2 SP3 हायब्रिडायझेशन अँड इट इज पॅरामॅग्नेटिक विथ 1 अनपेड इलेक्ट्रॉन. एक अनपेड इलेक्ट्रॉनमुळे तो पॅरामॅग्नेटिक नेचर दाखवतो आणि आपल्या D2 SP3 हायब्रिडायझेशनमुळे तो जो कॉम्प्लेक्स आहे की त्याची जिओमेट्री असणार आहे ती ऑक्टाहेड्रल जिओमेट्री असणार आहे. तर अशा पद्धतीचं हे सेकंड एक्झाम्पल. आता थर्ड एक्झाम्पल तुम्ही ट्राय करायचे, त्याला फक्त एक शॉर्ट ट्रिक देतो, सॉरी म्हणजे फक्त त्याला थोडंसं तुम्हाला त्याच्याबद्दल या कॉम्प्लेक्सबद्दल सांगून देतो, पण हा तुम्ही ट्राय करायचा आहे की हेक्सामाइन क्रोमियम प्लस 3 आयन्स. अमोनिया लिगॅन्ड जे आहे ते न्यूट्रल लिगॅन्ड म्हणून पॉझिटिव्ह चार्ज ॲज इट इज तुमचा त्याची ऑक्सिडेशन स्टेट. सो हा जो कॉम्प्लेक्स आहे तो ऑक्टाहेड्रल असणार आहे विथ D2 SP3 हायब्रिडायझेशन. तर हा जो कॉम्प्लेक्ससुद्धा D2 SP3 हायब्रिडायझेशन दाखवणार आहे आणि ऑक्टाहेड्रल जॉमेट्री असणार आहे आणि पॅरामॅग्नेटिक असणार आहे विथ 3 अनपेड इलेक्ट्रॉन्स. आता क्रोमियम आहे आपला, क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर 24 म्हणजे त्याचे 4sचा जे 2 इलेक्ट्रॉन, सिम्पल क्रोमियम 4sमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि आपल्या 3Dमध्ये 4 इलेक्ट्रॉन असणार आहेत. 24 म्हटल्यावर मग प्लस 3 त्याच्यातून 3 इलेक्ट्रॉन जर मायनस केले तर मग यसमधले 2 होतील आणि 3Dमध्ये जे 4 इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामधून 1 मायनस होईल, म्हणजे मग उरतील फक्त 3 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे 3D सिरीज, म्हणजे आपण टोटल 5 ऑर्बिटल काढले तर 3च इलेक्ट्रॉन आपल्याला फिल करायचे. 3 इलेक्ट्रॉन फिल केल्यानंतर स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्डमुळे एक लिगॅन्ड जे पेअरअप होऊन जाईल आणि उरेल फक्त एक अनपेअर इलेक्ट्रॉन्स, की एक पहिल्या ऑर्बिटलमध्ये 2 पेअर इलेक्ट्रॉन झाले आणि तिसरा जो होता तो अनपेअर राहिला. मग अनपेअर झाल्यानंतर आपण बघितलं की इट इज इन पॅरामॅग्नेटिक नेचर ड्यू टू 3 अनपेड इलेक्ट्रॉन्स. आणि ते अनपेड इलेक्ट्रॉन्समुळे आपला जो कॉम्प्लेक्स आहे पुढचे दोघंही ऑर्बिटल्स, सॉरी इथे पेअर होणार नाहीत क्रोमियमसोबत, अमोनिया लिगॅन्ड जरी असेल ना तर इथे पेअरअप होत नाही, त्याच्यामुळे
इट इज पॅरामॅग्नेटिक इन नेचर आणि त्याच्यात 3 RPD इलेक्ट्रॉन्स जे आहे ते प्रेझेंट असतात. हे एक्सेप्शन आहे. क्रोमियमसोबत अमोनिया लिगॅंड जी आहे ती पेरिंग दाखवत नाही, तर त्याच्यामुळे हे एक्सेप्शन जे आहे त्याबद्दल थोडा लक्षात ठेवायचं की क्रोमियमसोबत ज्यावेळेस अमोनिया लिगॅंड असते त्यावेळेस ती पेरिंग होत नाही, जरी स्ट्रॉंग लिगॅंड आहे ती. म्हणून इथे पेरिंग न होता तिघही अनपेड इलेक्ट्रॉन्स जे आहे ते राहतात आणि उरलेले पुढचे डीचे 2 ऑर्बिटल्स, 5मधले तिघांमध्ये एक एक इलेक्ट्रॉन आहे. मग डीचे 2 ऑर्बिटल, एसचा 1 आणि पीचे 3 असं D2sp3 हायब्रिडायझेशन आपल्याला मिळत असतं. सो अशा पद्धतीचं आपल्या D2sp3 हायब्रिडायझेशन मिळतं आणि आपला कॉम्प्लेक्स जो आहे तो इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आहे. हे सगळे जे कॉम्प्लेक्सेस आहेत ते इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस आहेत आणि अशा कॉम्प्लेक्सला जे इनर ऑर्बिटल किंवा लो स्पिन किंवा स्पिन पेअर्ड कॉम्प्लेक्सेस असं समजतात, की जे इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस आहेत त्याला लो स्पिन किंवा स्पिन पेअर्ड कॉम्प्लेक्सेस म्हणतात, बिकॉज दॅट हॅव्हिंग लेस नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. सो स्पिन म्हणजे काय, तर त्याच्यामधले इलेक्ट्रॉन्स जो आहे त्याच्यात लो असतात. का, तर पेअरिंग होऊन जाते ना, त्याच्यामुळे स्पिन पेअर्ड कॉम्प्लेक्सेस म्हणतात, बिकॉज इट हॅव्हिंग लेस नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, की यामध्ये पेअरिंग झाल्यामुळे आपल्याला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते कमी प्रमाणात मिळतात. म्हणून दिस इज low spin complexes, these are, or spin paired complexes. So this is about inner orbital complexes. तर आता आपण लगेच दुसरा जो पॉईंट टॉपिक आहे, पहिला झाला इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस आणि हा जो आहे आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस, तर याच्याबद्दल बोलणार आहोत. सो what is outer orbital complexes? So octahedral complexes in which metal ion use outer d orbitals are called outer d orbital complexes or outer orbital complexes. की ऑक्टायडल कॉम्प्लेक्सेसमध्ये काय होतं की सेंट्रल मेटल आयन जो असतो ते आउटर डी ऑर्बिटल यूज करतो. आउटर म्हणजे काय, तर आपण एक्झाम्पलमध्ये तुम्हाला समजेन ते, की आउटर ऑर्बिटल यूज करतो, त्यामुळे त्याला आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस म्हणजे अतिशय सिंपल डेफिनेशन आहे. आणि हे जे कॉम्प्लेक्सेस असतात ते शोज sp3d2, d2 म्हणजे आउटर, sp3 नंतर d2 आला आहे त्याच्यामुळे आउटर ऑर्बिटल, आणि d2sp3 जो हायब्रिडायझेशन होतं ते आधी d2 मग sp3 यायचं, त्याच्यामुळे ते इनर, आणि हा d2 आहे तो आउटर असल्यामुळे आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस. का, तर त्याच्या सेंट्रल मेटल आयनचे आउटर डी ऑर्बिटल्स ते यूज केले जातात, त्याच्यामुळे त्याला आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स म्हणतात. sp3d2 किंवा np3nd2 अशा पद्धतीचं हायब्रिडायझेशन, म्हणजे n इज इक्वल टू जर 4 असेल तर 4s 4p3 अँड 4d2 अशा पद्धतीचं हायब्रिडायझेशन असणार आहे. त्याच्यात n-1 होता, याच्यात डायरेक्ट nच आहे म्हणजेच आउटर. सो इट दिस टाईप ऑफ हायब्रिडायझेशन इट विल बी शोज. अँड नाव वी गेट वन एक्झाम्पल, त्याच्यावरून तुमचं अजून क्लिअर होईल की ऑक्टायडल कॉम्प्लेक्सेस विथ sp3d2 हायब्रिडायझेशन असलेला कॉम्प्लेक्स घेऊया आपण. सो फर्स्ट कॉम्प्लेक्स इज हेक्साफ्ल्युरो कोबाल्टेट 3 आयन हेक्साफ्ल्युरो साफ्ल्युरिन कोबाल्टेट 3 आयन 6 निगेटिव्ह 3 प्लस जीस 3 ते कॅन्सल होऊन त्याची ऑक्सिडेशन स्टेट जी असेल ती +3 येणार आहे. सो ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट इज +3. इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ऑफ कोबाल्ट अँड कोबाल्ट +3 आपला कॉम्प्लेक्सची ऑक्सिडेशन स्टेट आली +3. मग सगळ्यात आधी कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर आहे 27. 27चं आपण इथपर्यंत सेम 1s2 2s2 2p6 3s2 3p6. उरला प्रश्न इकडचा 18च्या पुढचा, मग हे 2 20 आणि हे 7 27. 18च्या पुढे ns2 म्हणजे 2 केल्यानंतर टोटल 20 इलेक्ट्रॉन्स होतात आणि मग उरलेले सगळे डीमध्ये टाकायचे म्हणजेच 27. लगेच कोबाल्ट +3चं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन म्हणजे काय, तर 1s2 2s2 इथपर्यंतच आपले 18 इलेक्ट्रॉन्स, आपल्याला याच्यातून 3 इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह करायचे आहेत. मग 2 इलेक्ट्रॉन्स आपण यसमधले रिमूव्ह केलेत आणि एक डी मधला, म्हणजेच इथला एक डी मधला एक आणि यसमधले 2, म्हणजे 3 इलेक्ट्रॉन्स आपण रिमूव्ह केलेत +3. सो टोटल 27 मधून 3 गेले 24 इलेक्ट्रॉन्स, इथपर्यंत 18 आणि 18 तुमचे 24 इलेक्ट्रॉन्स आपले आलेले आहेत. त्यानंतर मी ऑब्झर्व्ड व्हॅल्यू दाखवते इज इक्वल टू 4.92. आता परत जास्त लेंथी लेक्चर जायला नको म्हणून हे लगेच संपवते. तुम्हाला आता टचमध्ये आहेत, परत पुढच्या वीकला नवीन हा हे सुरू करण्यापेक्षा इथेच कवर करून घेतोय. सो थोडं फास्ट जाऊया आपण आता. तर हे जे आहे हे फास्टमध्ये आपण करून घेऊया, ते तुम्हाला आता बऱ्यापैकी समजलं असं मी समजतो. सो मी ऑब्झर्व्ड इज इक्वल टू 4 × 92 बोर मॅग्नेटॉन. 4 × 92 म्हणजे त्याच्यात इट इंडिकेट प्रेझेन्स ऑफ 4 अनपेअर इलेक्ट्रॉन हे दाखवत आहेत, तिथे 4 अनपेअर इलेक्ट्रॉन हे प्रेझेंट असणार आहेत. तर लगेच ग्राउंड स्टेटकडे जाऊया. ग्राउंड स्टेटमध्ये कोबाल्ट +3 काय दाखवतो की कोबाल्ट +3 कडे टोटल 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर ग्राउंड स्टेटमध्ये आपण सिम्पल ते इलेक्ट्रॉन फिल करून घेतले 1 2 3 4 5 आणि नंतर आपला 6वा इलेक्ट्रॉन, टोटल 6 इलेक्ट्रॉन फिल केलेत. बाकी पुढचे
बघा इथपर्यंत आपण इथपर्यंतच बघत होतो 3D 4S आणि 4P. आता आपण पुढचा पण एक ऑर्बिटल काढलेला आहे, तो आहे 4D म्हणजे आउटर. 4P नंतरचा 4D सुद्धा आपण एक ऑर्बिटल इथे घेतला आहे, तो 4D आहे. तर हा 4D जो आहे तो आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. मग लगेच आपण कोबाल्ट प्लस 3 आयनचा आपला जो कॉम्प्लेक्स आहे त्याच्यात प्रेझेंटेशन बघूया. की आता बघा लिगॅंडची आहे ते आपली विक फील्ड लिगॅंड आहे, म्हणून आपल्या कॉम्प्लेक्समध्ये सुद्धा कुठल्याही पद्धतीची पेरिंग होणार नाही आहे. फ्ल्युरिन लिगॅंड असल्यामुळे जी विक फील्ड लिगॅंड आहे त्याच्यामुळे पेरिंग होत नाही, आणि पेरिंग न झाल्यामुळे ते ॲसिटीज की अशा पद्धतीचं जसं ग्राउंड स्टेटमध्ये होतं 1 2 3 4 5, मग नंतर तुमचा 6वा इलेक्ट्रॉन आपण फिल केला. 6वा इलेक्ट्रॉन फिल केल्यानंतर आपल्याला पुढे परत 6 ऑर्बिटल्स जे आहेत ते वॅकंट लागणार आहेत. कशासोबत? जे 6 लिगॅंड्स आहेत फ्ल्युरिनचे लिगॅंड त्यांचे ओव्हरलॅपिंग होण्यासाठी. मग त्याच्या पुढचे 6 ऑर्बिटल्स आपण घेतलेत मेटल आयनची, दॅट इज मग इथपर्यंत जर आपले डी इलेक्ट्रॉन्सच आहेत मेटलचे, मग लगेच पुढचे वॅकंट ऑर्बिटल्स जे आहेत ते आपण कुठले कुठले असणार आहेत? एसचा 1, पीचे 3, मग आणि पुढच्या डीचे 2, की हा तुमचा 4D. 4P नंतर 4D ऑर्बिटल आपण घेतला आहे म्हणून हा तुमचा आउटर. आणि आधीचा जो इनर बघितला त्याच्यात आपण इथले 2 ऑर्बिटल्स घेतले होते की जे 3D मधले होते, त्याच्यामुळे त्याला इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स म्हणतो, आणि हे तुमचा आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आहे. सो एसचा 1, पीचे 3 आणि डीचे 2 असा SP3D2 1 + 3 = 4 अँड दिस 2 is 6. कोऑर्डिनेशन नंबर 6 वॅकंट ऑर्बिटल्स आर देअर. आणि दिस जे हे मधले जे इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत ते कसले आपले डॉटेड लाईनची ते इलेक्ट्रॉन्स फ्रॉम 6 फ्ल्युरिन ॲटम्स, की जे हे जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत ते 6 फ्ल्युरिन ॲटम्सचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते आहेत. सो द कोबाल्ट प्लस 3 हॅज 4 अनपेअर इलेक्ट्रॉन्स. कोबाल्ट प्लस 3 मध्ये 4 अनपेअर इलेक्ट्रॉन्स होते, त्याच्यामुळे त्याची बोर मॅग्नेटिक मोमेंट व्हॅल्यू 4.92 बोर मॅग्नेटॉन. सो दिस 4 अनपेअर इलेक्ट्रॉन 1 2 3 4 इन 3D ऑर्बिटल्स. द फ्ल्युरिन F- इज वीक लिगॅंड असल्यामुळे इट अनेबल टू कॉज पेरिंग. याच्यात पेरिंग ही पॉसिबल होत नाही. याच्यात काय लिहायचं जे इथे झालेलं आहे ना, हे त्याच्यात पुढे लगेच हेच लिहायचं आहे. तुम्हाला कुठला तरी कॉम्प्लेक्स दिला राहील, मग त्याच्यावरून तुम्हाला त्याची जॉमेट्री विचारली असणार आहे किंवा हायब्रिडायझेशन विचारलं असणार आहे, आणि त्याच्यावर मग तुम्हाला हे पूर्ण दाखवून त्याच्यात नेमकं काय काय झालं हे इथे लिहायचं आहे. तर ज्यावेळेस 4 मार्कासाठी किंवा 6 मार्कासाठी क्वेश्चन असेल किंवा शॉर्ट टर्म जरी क्वेश्चन असेल तर तुम्हाला मग इथे जे झालं तेच इथे लिहायचं आहे. की काय? कोबाल्ट प्लस 3 हॅज 4 अनपेअर इलेक्ट्रॉन होते 3D ऑर्बिटलमध्ये, आणि फ्ल्युरिन लिगॅंड असल्यामुळे कुठल्या प्रकारची विक लिगॅंड असल्यामुळे पेरिंग होत नाही, आणि पेरिंग होत नाहीमुळे सो कोबाल्ट प्लस 3 युजेस आउटर डी ऑर्बिटल. पेरिंग न झाल्यामुळे मग आपल्याला आउटर डी ऑर्बिटल्स यूज करावा लागतो, जो आहे 4D ऑर्बिटल्स. फॉर द हायब्रिडायझेशनसाठी आपल्याला आउटर ऑर्बिटल यूज करायचा आहे बाय मिक्सिंग ऑफ 1,4s. तर या सगळ्यांची मिक्सिंग झाल्यानंतर हायब्रिडायझेशन म्हणजे काय? तर मिक्सिंग ऑफ ऑर्बिटल्स, की ऑर्बिटल्सची मिक्सिंग होते आणि त्याच्यापासून आपल्याला हायब्रिडायझेशन मिळत असतं. सो मिक्सिंग ऑफ 1sचं मिक्सिंग झालं कशासोबत? प्लस 4Pचे 3 आणि D2चे 2 ऑर्बिटल्स, 1,4s 3,4P अँड 2,4D ऑर्बिटल्स मिळून इट अंडरगोज sp3d2 हायब्रिडायझेशन. आणि दिस 6 वॅकंट sp3d2 हायब्रिड ऑर्बिटल्स, आणि हे जे 6 वॅकंट ऑर्बिटल आहेत कोबाल्ट प्लस 3चे, ते ओव्हरलॅप करतील आपल्या 6 फ्ल्युरिन मायनस फील्ड लिगॅंडला किंवा 6 लिगॅंडच्या ऑर्बिटल्सला, आणि त्याच्यापासून 6 फ्ल्युरिन कोबाल्ट अशा पद्धतीचा 6 कोबाल्ट फ्ल्युरिन बॉन्ड आपल्याला फॉर्मेशन होणार आहे, आणि त्याच्यावरून तो कॉम्प्लेक्स जो आहे तो ऑक्टाहेड्रल असणार आहे. सो द कॉम्प्लेक्स इज पॅरामॅग्नेटिक विथ 4 अनपेअर इलेक्ट्रॉन्स. तर हा जो कॉम्प्लेक्स आहे पॅरामॅग्नेटिक दाखवतो का? बिकॉज त्याच्यात 4 अनपेअर इलेक्ट्रॉन्स आहेत. मी ऑब्झर्व व्हॅल्यू आहे 4.92 अँड हॅज ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर ड्यू टू sp3d2 हायब्रिडायझेशन. आणि sp3d2 हायब्रिडायझेशन आल्यामुळे तो कॉम्प्लेक्स जो आहे तो ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर दाखवत असतो. तर अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल आपण डिस्कस केलं. त्यानंतर पुढचं एक एक्झाम्पल बघून आपण थांबूयात. तर हे एक्झाम्पल आहे पुढचं जे आहे हेक्साफ्ल्युरोफेरेट. फ्ल्युरिन लिगॅंड जी विक लिगॅंड आहे जो फेरेट, आणि त्याच्यावर -3 चार्ज 6 हे प्लस जे सगळे फ्ल्युरिन जे आहेत निगेटिव्ह चार्ज दाखवतात. परत कॉम्प्लेक्सवर -3 म्हणजे त्याचे ऑक्सिडेशन स्टेट +3 असणार आहे. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फ्ल्युरिन इज +3 अँड देन इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ Fe अँड Fe+3 इज Feचा ॲटॉमिक नंबर 26 नंतर मग हे 18 सोडले तर 4s2 म्हणजे 18 + 2 20, आणि उरलेले 6 3D मध्ये टाकायचे, दॅट इज 3D6. तर ही ट्रिक आहे की हे तुम्ही जेवढे जास्त करणार ते लगेच तुम्हाला समजणार आहे. 4s मध्ये 2 टाकले आणि 3D मध्ये 6 म्हणजे
इथपर्यंत 18 संपले, 2 टाकले एसमध्ये 20 झाले आणि मग पुढचे उरलेले सगळे ॲटॉमिक नंबरचे डीमध्ये टाकायचे. तर याच्यातून Fe+3 म्हणजे 3 इलेक्ट्रॉन्स आपल्याला रिमूव्ह करायचे, तर 2 एसमध्ये रिमूव्ह झाले आणि 1 6मधून 1 गेला 5, तर 1 आपण डीमधला रिमूव्ह केला, इथला 1 आणि इथले 2 मिळून टोटल 3 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केले. मग इथपर्यंत तुमचे 18 आणि 5 23, 26मधून 3 गेले, 23 इलेक्ट्रॉन्स मॅच होत आहेत. मी ऑब्झर्व्ड व्हॅल्यू इज इक्वल टू 5.94 दाखवते, म्हणजे 5.94 म्हणजे इट इंडिकेट्स 5 अनपेअर इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन दिस कॉम्प्लेक्स और इन दिस सेंट्रल मेटल आयन. ती याच्यात 5 अनपेअर इलेक्ट्रॉन्स असणार आहे. ते कसे बघूया. Fe+3 ग्राउंड स्टेटला 5 इलेक्ट्रॉन्स जे आहे ते आपण फिल करणार आहोत. एक भरला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा, टोटल 5 इलेक्ट्रॉन्स फिल केले. आपल्याकडे 5च इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामुळे 5ही इलेक्ट्रॉन्स जे आहे ते अनपेअर आहे, काही कुठलाही पेअरिंग झाली नाही, अनपेअर इलेक्ट्रॉन्स आहेत. मग लगेच आपल्या एक्साइटेड स्टेट इथे होऊ शकत नाही, का तर आपले लिगँड जे आहे ते वीक फील्ड लिगँड आहे, त्याच्यामुळे तिच्यात कुठल्याही पद्धतीची पेअरिंग होत नाही. म्हणून ॲज इट इज सगळे इलेक्ट्रॉन्स फिल करत गेलो, सगळे इलेक्ट्रॉन्स फिल केले. मग आता आपल्या वॅकंट ऑर्बिटल्स जे आहेत मेटलचे, ते ओव्हरलॅपिंग करण्यासाठी कुठले वॅकंट ऑर्बिटल यूज करणार आहे, तर 4Dचे आउटर ऑर्बिटल्स, म्हणजे 4sचा 1, इथले 3 आणि 4D जो आउटर आहे त्याचे 2 ऑर्बिटल्स. तर अशा पद्धतीने sp3d2 हायब्रिडायझेशन आपल्याला मिळालेलं आहे. sp3d2 हायब्रिडायझेशनवरून आपण ठरलो की हा कॉम्प्लेक्स जो आहे तो आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आहे आणि ऑक्टॅहेड्रल जॉमेट्री दाखवत असतो. सो Fe+3 has 5 unpaired electrons in 3D orbital. The fluorine minus is weak ligand and unable to cause pairing. पेअरिंग कुठलीही होत नाही. 5 अनपेअर इलेक्ट्रॉन्स आहेत, वीक लिगँड असल्यामुळे पेअरिंग होत नाही. आणि Fe+3 युजेस आउटर ऑर्बिटल, म्हणजेच आउटर म्हणजे 4D ऑर्बिटल यूज करतो फॉर हायब्रिडायझेशनसाठी. हायब्रिडायझेशनसाठी पुढचे ऑर्बिटल यूज करतो बाय मिक्सिंग ऑफ 1s 3p अँड 3 4p, 1 4s 3 4p अँड 2 4D orbitals. So this orbital it undergoes sp3d2 hybridization and this 6 vacant sp3d2 hybrid orbitals overlap with इथे जे हायब्रिड ऑर्बिटल आहेत sp3d2 हायब्रिड ऑर्बिटल्स Fe+3 चे ओव्हरलॅप करतात 6 फील्ड ऑर्बिटल सोबत, जे की 6 फ्लोरीन लिगँड्सचे आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला 6 फ्लोरीन 6 आयन आणि फ्लोरीनचे बॉन्ड आपल्याला मिळत आहेत, जे आपण बघितलेत की अशा पद्धतीने आपल्याला स्ट्रक्चर मिळत आहे. सो 5 अनपेअर इलेक्ट्रॉनवरून आपण हे कन्फर्म केले की हा जो कॉम्प्लेक्स आहे तो पॅरामॅग्नेटिक इन नेचर आहे विथ 5 अनपेअर इलेक्ट्रॉन्स and has octahedral structure due to sp3d2 hybridization. So sp3d2 hybridization म्हणून आपण जो कॉम्प्लेक्स आहे तो ऑक्टाहेड्रल आहे आणि आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आहे. सो दिस कॉम्प्लेक्सेस आर हाय स्पिन और स्पिन फ्री कॉम्प्लेक्सेस बिकॉज दॅट इज हॅव्हिंग मोर नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन्स. तर मग जेवढे जास्त अनपेअर इलेक्ट्रॉन असणार आहे तेवढा हाय स्पिन असतो किंवा स्पिन फ्री असतो. फ्री म्हणजे काय, तर पेअरिंग होऊन असते म्हणजे फ्री असतो तो, किंवा हाय स्पिन म्हणजे नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन हे जास्त असतं, त्याच्यामुळे हाय स्पिन. मागचा बघितला तो लो स्पिन होता, की इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स जे असतात ते लो स्पिन असतात, का तर त्याच्यात पेअरिंग होते म्हणून स्पिन कमी असतो, किंवा पेअर्ड स्पिन ऑर्बिटल्स आपण म्हणतो की त्याच्यात पेअरिंग झालेली असते. तर हे जे आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आहे याचा स्पिन जास्त असतो बिकॉज नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन हे जास्त असतात, किंवा ते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जास्त असल्यामुळे ते स्पिन फ्री असतो कॉम्प्लेक्सेसमध्ये बिकॉज हॅव्हिंग मोर नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन्स. तर अशा पद्धतीचा हा कोऑर्डिनेशन नंबर 6 असलेले कॉम्प्लेक्सेस आपण बघितले. त्याचं पण रिप्रेझेंटेशन अतिशय प्रॅक्टिस केल्याने हे सगळं क्लिअर होईल. त्याच्यासाठी ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन काढता आलं पाहिजे, ऑक्सिडेशन स्टेट काढता आली पाहिजे, त्याच्यावरून मग रिप्रेझेंटेशन व्यवस्थित दाखवलं तर आपलं हायब्रिडायझेशन लगेच निघतं. अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आहे. तर इंटरेस्ट ज्यावेळेस तुम्ही सॉल्व करणार त्यावेळेस अजून इंटरेस्ट येईल. त्याच्यावरून हायब्रिडायझेशनवरून आपल्याला त्याची जॉमेट्री कळते, परत अनपेअर इलेक्ट्रॉनवरून त्याचं मॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आहे की डायमॅग्नेटिक हेही समजतं. तर अशा पद्धतीने sp3d2 आणि d2sp3 असे दोन हायब्रिडायझेशन दाखवत असतात ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. सो जे कॉम्प्लेक्सेस d2sp3 हायब्रिडायझेशन दाखवतात त्याला इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस म्हणतात, जे sp3d2 दाखवतात त्याला आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस म्हणतात. तर अशा पद्धतीने व्हॅलन्स बॉन्ड रिप्रेझेंटेशन बघितलं आपण. कोऑर्डिनेशन नंबर 4 असलेले कॉम्प्लेक्स आणि कोऑर्डिनेशन नंबर 6 असलेले कॉम्प्लेक्स, म्हणजेच स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस आणि टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस, आणि याच्यात तुमचा ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. ऑक्टाहेड्रलमध्ये परत 2 इनर आणि आउटर. तर हे सगळे कॉम्प्लेक्सेस आपण बघितले. तर अतिशय सोपे आहेत, प्रॅक्टिस करा, बघा. तरीही काही अडचण आली तर विचारा. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.